तुम्हाला माहिती आहे का, माकड पकडण्याची एक विशिष्ट पद्धत अवलंबली जाते माकड पकडणाऱ्या लोकांकडून. एक पिंजरा बनवला जातो आणि छोटासा, त्या पिंजऱ्यामध्ये माकडाचा हात आतमध्ये जाऊ शकेल असं एक छोटंसं छिद्र ठेवलं जातं आणि त्या पिंजऱ्यामध्ये माकडांना आवडणारी गोष्ट ठेवली जाते, ती म्हणजे शेंगा, भुईमुगाच्या शेंगा. या शेंगा त्या पिंजऱ्यात ठेवून तो पिंजरा माकडं ज्या परिसरात वावरत असतात त्या परिसरात त्यांच्या निदर्शनाला पडेल अशा ठिकाणी ठेवला जातो. माकडांपैकी एखादं माकड त्या पिंजऱ्याच्या जवळ कधीतरी येतच आणि मग आल्यानंतर त्यातल्या त्या शेंगा त्याला दिसल्यानंतर त्याला मोह आवरत नाही आणि तो त्या छिद्रातून आपला हात आतमध्ये माकड सरकवतं. आतमध्ये शेंगा त्याच्या हाताला लागल्यानंतर त्याची मूठ भरून ते शेंगा घेतं, पण आता ती मूठ बाहेर काढता येत नाही कारण ती आता मूठ झालेली असते. आणि लपून पाहत असणारा शिकारी ते सगळं पाहिल्यानंतर आरामात त्या माकडाजवळ येतो. माकड त्याच्याकडे बघून त्याला संकटाची चाहूल लागून ते ओरडायला लागतं, कासावीस होतं. पण तुम्हाला काय वाटतं, ते शेंगा सोडत असेल? ते शेंगांनी भरलेली मूठ सोडत नाही, त्याच्याजवळ तो पर्याय असताना सुद्धा. आणि हे शिकाऱ्याला चांगलंच माहीत असतं. शिकारी जवळ येतो, काठीचा फटका त्याच्या डोक्यावर मारून त्याला बेशुद्ध करतो आणि पिंजरा आणि ते माकड उचलून घेऊन जातो. माकडाला शक्य होतं त्या पिंजऱ्यातल्या त्या शेंगा सोडून देऊन आपला जीव वाचवणं, पळून जाणं, पण ते सोडत नाही. असं म्हणतात की आपले पूर्वज सुद्धा वानरच होते. ते गुण आपल्यात पण दिसतात की नाही? आपणही त्या छोट्या मोठ्या शेंगा पकडून ठेवलेल्या असतात, विचारांच्या, प्रवृत्तीच्या, लालसेच्या. आणि मग विविध संकटातून बाहेर पडण्याची संधी असताना सुद्धा ह्या शेंगा आपण सोडत नाही. आपल्याला ते रुजलेले विचार सोडत नाही आणि त्या संकटात अडकून पडतो, त्याच्यात गुरफटत जातो. हे अनुभव तुम्हाला आले असतील, मलाही आले. या कहाणीचा बोध हाच आहे. धन्यवाद.